नमस्कार मित्रांनो. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आजपासून जाहिरात फी 2000 असेल. कारण सर्वसाधारण लोक ज्यांची अजिबात परिस्थिती नाही असे लोक पण जाहिराती देऊ लागलेत. आता मी असं म्हणत नाही की गरीब लोकांचं लग्न जुळवायचं नाही मला. तर ॲक्च्युअल काय झालं आहे माहिती आहे की मुळात आधी हे लोक लग्नासाठी येतच नाही आहेत. यांना रिझल्ट हवा असतो, यांना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट हवे असतात, म्हणून ते लोक येतात. वस्तुस्थिती खूप वेगळी झाली आहे. तर त्यामुळे असे लोक मला नको आहेत. भले जाहिराती फार कमी असले तरी चालतील, पण त्यांची कामं व्हायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे. तर त्यामुळे कसं, तर जे लोक जाहिरात देतात तर त्यांचं स्टेटस खरंच चांगलं असेल, म्हणजे बॅकग्राऊंड चांगलं असेल तरच त्यांनी जाहिराती द्यायच्या आहेत. आणि कमी जाहिराती असल्या तर उदाहरणार्थ फार किरकोळ आता बघा, फी जर कमी सांगितली तर भरपूर जाहिराती असणार, आणि भरपूर जाहिराती असणार तर मुलींना पण शोधायला त्रास होणार. त्यापेक्षा कसं फार कमी जाहिराती घ्यायच्या आहेत मला, जेणेकरून त्यांनाच फक्त त्यांचंच काम होऊ देत. ज्यांच्या जाहिराती घेतल्या त्यांचंच काम होऊ देत, जेणेकरून कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचतील आणि त्यांचं काम होणार. मुळात लक्ष ठेवायला पण मला बरं पडेल त्यांच्यावरती, कारण एवढ्या भरमसाठ जाहिराती झाल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार फी कमी असल्यामुळे उद्या भविष्यात फेक लोक पण घुसणार आहेत. फेक लोक अजून तरी घुसले नाहीत, पण भविष्यात फेक लोक पण म्हणणार 1000 रुपये नथिंग आहेत, तर आपण जाहिराती देऊया आणि मुलींचे नंबर भेटणार. तर असे लोक मला नको आहेत. जे हिशोब करणारे लोक आहेत ते मला नको आहेत. मला कमी जाहिराती असल्या तरी चालतात. मी पैशासाठी काम करत नाही, तर फार कमी जाहिराती चालतील. आणि ज्यांची अजिबात परिस्थिती नाही अशा लोकांसाठी मी वेबसाईट बनवली आहे. जे लोक हिशोब करणारे आहेत त्या लोकांनी वेबसाईटवरती जायचं, तिथे टाईमपास करा. कारण तिथे तुमचं लग्न फ्रीमध्ये जमू शकतं, कारण मी तिथे 1 रुपया मला द्यायचा नाही आहे. ज्या लोकांची अजिबात परिस्थिती नाही, पुन्हा एकदा ऐका, ज्या लोकांची अजिबात परिस्थिती नाही, जे लोक हिशोब करणारे आहेत अशा लोकांनी वधूवरवार्ता.com ही वेबसाईट आहे आमची. त्या वेबसाईटवरती जायचं आहे. मी 1ही रुपया घेणार नाही आहे, अगोदर पण नाही आणि नंतर पण घेणार नाही. हे पुन्हा सांगतो आहे, लक्षात घ्या. तर त्या वेबसाईटवरती जा, डायरेक्ट तिथे मेसेज करा एकमेकांना, मेहनत करा आणि लग्न जमवा. ते तुम्हाला बरं पडेल. मी सगळ्यांसाठी केलेलं आहे. गोरगरीब लोकांसाठी वेबसाईट आहे, जे हिशोब करतात त्यांच्यासाठी वेबसाईट आहे. आणि जे लोक जाहिरात देणार आहेत त्यांचं स्टेटस चांगलं असायला पाहिजे तरच जाहिरात द्या. उगाच हिशोब करणाऱ्या लोकांनी जाहिरात देऊ नका, हे मी पहिल्यांदा सांगतो आहे. इथे मी बाजार मांडलेला नाही आहे, कळलं ना. मुळात आधी लग्न जमत नाही आहेत, खूप मुश्किलीने लग्न जमत आहेत. मी भयंकर मेहनत घेतो इथे, मला त्रास होतो इथे. तुम्हाला आयतं लगेच भेटणार आहे आणि एवढा रिपोर्ट पटापट भेटत नाही. त्यामुळे विचार करा, खूप मेहनत आहे. मुळात मी टोटल फ्रीमध्ये कॅम्प चालवत होतो, टोटल फ्री. 1ही रुपया घेत नव्हतो. 20 वर्ष काम करत होतो. 20 वर्षात मी मेळाव्याला माझ्या 1 रुपया घेतलेला नाही आहे. मेळाव्यामध्ये 1 रुपया घेतला नाही. असे मेळावे मी कितीतरी केलेले आहेत. त्या मेळाव्याला हॉलला पैसे लागतात, किंवा कुठे जर एखादी मंदिराची जागा जरी घेतली तर तिथेसुद्धा पैसे लागतात. हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी. आणि ते मेळावे मी बंद केलेत. का बंद केलेत? मी भयंकर मेहनत घेत होतो, पण लोकांनी उपस्थिती न दाखवल्यामुळे मी मेळावे बंद केलेत. मला भरपूर लग्न जमवायची होती, मी पटपट लग्न जमवायची होती. मला रिस्पॉन्स पाहिजे. मी टाईमपाससाठी बसलो नाही आहे, मला रिस्पॉन्स पाहिजे. मुळात आधी माझी तब्येत चांगली नसतानासुद्धा मी एवढं काम करतो आहे, हे सगळ्यात कौतुकास्पद आहे. लोकांनी विचार केला पाहिजे की समोरच्याचे कौतुक केलं पाहिजे. मला चुकीचे उत्तरं मला घ्यायला आवडत नाही. मेहनत मी करतो आहे, माझा पैसा लावतो आहे. तुमच्या किरकोळ पैशाने माझं कुठलंही हे होणार नाही आहे. त्यामुळे जे लोक आहेत त्यांनी समजून घ्या. ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी मला कृपया जाहिरात देऊ नका. जर तुमची खरंच परिस्थिती असेल, जर तुम्हाला खरंच गरज असेल, अशाच लोकांनी जाहिरात द्यायची आहे. उगाच मी कोणालाही घेणार नाही आहे, लक्ष द्या. आणि पटलं, ज्यांना पटतं आहे, ज्यांना आणि मुळात आधी एक लक्षात घ्या, मुलींनो, तुम्हाला जे संपर्क दिसतात आमच्या यूट्यूबला, ते संपर्क त्यांचेच आहेत, ज्यांनी जाहिरात दिले त्यांचे आहेत. परंतु
त्यामध्ये जर कोण चुकीचं आढळलं, जर व्यवसाय करणारं कोण आढळलं, म्हणजे मॅट्रिमोनी विवाह केंद्र आढळली, तर कृपया मला कळवा. कारण मी अजिबात बिझनेस करत नाही आहे. मी एकदा जाहिरात घेतली त्याच्यानंतर कुठलाही बिझनेस नसतो माझा. मला त्या व्यक्तीचं काम व्हायला पाहिजे म्हणून मी डायरेक्ट नंबर ठेवलेले आहेत. बरेच मॅट्रिमोनी, बरेच कशाला, टोटल सगळे मॅट्रिमोनी काय करतात, पैसे घेणार तुमच्याकडून आणि तुमचा नंबर लपवून ठेवणार. तो प्रकार माझ्याकडे होत नाही. मी डायरेक्ट नंबर शो करतो. याचा अर्थ काय, समोरच्या पार्टीचं लग्न जुळलंच पाहिजे. जी पार्टी मला पेमेंट करते त्या पार्टीचं लग्न जुळलंच पाहिजे आणि म्हणून मी जाहिराती देतो आहे. तर ह्यात जे कोण भामटे लोक घुसू शकतात आणि म्हणून मी कसं जाहिरात फी वाढवलेली आहे. मला सटरफटर लोक नको आहेत, टवाळकेगिरी करणारी लोक नको आहेत, समजलं ना. आणि म्हणून मी फी वाढवली. मला कमी जाहिराती भेटल्या चालतील. मी म्हणत नाही प्रचंड जाहिराती पाहिजेत, मला फार कमी जाहिराती पाहिजेत, जेणेकरून मी माझे व्हिडिओ जे काय आहेत त्या व्हिडिओवरती ज्या इतर यूट्यूबच्या जाहिराती लागतात ते मला हवे. कळलं ना. मला तुमच्या जाहिरातीतून काही मिळत नाही. मला यूट्यूबच्या ज्या जाहिराती असतात त्याच्यातून मला उत्पन्न आहे. त्यामुळे मला ते हवं आहे आणि तिथे मी लक्ष देऊ शकतो. कळलं ना. तर त्यासाठी मी फी वाढवतो आहे. कारण मला नको आहे असे लोक, जे माझी कदर करत नाही ते लोक मला नको आहेत. धन्यवाद.